लोकलमध्ये चढलो तेव्हा समजलं की मुंबईच का. कधी कधी प्रवास फक्त ठिकाण दाखवत नाही, तो आपल्याला आयुष्याचं खरं रूप दाखवतो. अलीकडे मी मुंबईला गेलो आणि हा प्रवास माझ्यासाठी खूप खास ठरला. मुंबईच्या लोकलमध्ये बसलो तेव्हा लक्षात आलं, प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेगळी गोष्ट आहे. कोणी आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणी शांतपणे त्यांच्याशी लढत होतं. ते पाहून समजलं की प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ्या संघर्षांनी भरलेलं असतं, पण चालणं कोणी थांबवत नाही. या प्रवासात मी गेटवे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताज सुद्धा पाहिलं. तिथे असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती जणू अंगात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देत होती. त्या क्षणी अभिमान, इतिहास आणि प्रेरणा एकत्र अनुभवायला मिळाली. त्याच दिवशी मला एक वयस्कर आजी भेटल्या. त्या अजूनही स्वतःचं काम करत होत्या. त्यांना पाहून जाणवलं, वय हा फक्त आकडा आहे, पण स्वप्न जगायची इच्छा असेल तर माणूस कधीही थांबत नाही. आणि त्याच दिवशी मी माझं छोटंसं स्वप्न पूर्ण केलं. माझी पहिली पेन टॅटू मशीन घेतली. अनेक दिवसांपासून बघितलेलं स्वप्न त्या मुंबईत पूर्ण झालं. रात्री मरीन ड्राईव्हवर गेलो. तिथल्या समुद्रांच्या लाटा जणू सांगत होत्या, प्रॉब्लेम कितीही मोठी असो, जर लढण्याची जिद्द असेल तर जग तुझं आहे. या संपूर्ण प्रवासात माझे मित्र अभि आणि शुभम माझ्यासोबत होते. पण शुभम बद्दल सांगावंसं वाटतं. शुभम हा शांत स्वभावाचा, मनाने खूप मजबूत आणि कायम मित्रांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे. प्रवासात तो नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी देत होता. प्रत्येक क्षण एन्जॉय करायला शिकवत होता. त्याची साथ असल्यामुळे हा प्रवास अजूनच खास आणि आठवणींनी भरलेला झाला. या प्रवासाने मला शिकवलं, आयुष्य अनेक रंगांनी भरलेलं आहे. संघर्ष, स्वप्न, मेहनत आणि आशा. फक्त चालत राहायचं, कारण प्रत्येक प्रवास आपल्याला नवीन स्वप्नांकडे घेऊन जातो. हा प्रवास माझ्यासाठी फक्त एक ट्रिप नव्हती, तर आयुष्य समजून घेण्याची सुरुवात होती.